सुमित देशमुख आपल्यासोबत जोडलेले आहेत। जळगावमध्ये सुद्धा आपण पाहतोय चुरशीची लढत आहे। किती टक्के मतदान या ठिकाणी पार पडलेलं आहे? जळगाव शहराचा जर विचार केला तर जळगाव शहरामध्ये महानगरपालिकेच्या 19 प्रभाग या ठिकाणी आहे आणि 19 प्रभागामध्ये 75 जागांसाठी ही निवडणूक लढले जात आहेत। जर 75 जागांचा जर विचार केला तर यामध्ये तब्बल 12 जे नगरसेवक आहेत ते बिनविरोध झालेले आहेत आणि 63 जागांसाठी ही निवडणूक लढवल्या जात आहेत। मात्र 1:30 वाजेपर्यंत जर विचार केला तर 1:30 वाजेपर्यंत 22.55% इतकं कमी मतदान झालेलं होतं। आताचा जर विचार केला तर जवळपास 30.32% मतदान झालेलं आहे। मतदार राजा हा मतदानासाठी बाहेर निघत नसल्याने उमेदवारांच्या माध्यमातून आवाहन केलं जात आहे। आपण जर बघितलं तर मी या जळगाव शहरातल्या चौका ठिकाणी आहे। या ठिकाणी मतदार राजांसाठी रिक्षाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे की मतदार राजाला मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहोचवण्यासाठी रिक्षाची व्यवस्था उमेदवारांकडून करण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने उमेदवारांच्या कार्यालयाबाहेर मतदार राजांना बोलवण्यात येत आहे। या ठिकाणी जमा करून मतदान करण्यासाठी त्यांना आवाहन देखील केलं जात आहे। पण मात्र अजून मतदान जळगाव शहराचं जे मतदान आहे 4 वाजत आलेले आहेत तरी मतदानाची संख्या वाढत नसल्याने या ठिकाणी चिंतेची बाब पाहायला मिळत आहेत। पोलीस प्रशासन सतर्क आहेत। बोगस मतदान करणारे देखील ताब्यात पोलिसांनी घेतलेले आहेत। अपक्ष उमेदवार असतील त्यानंतर पक्षाचे उमेदवार असतील यांच्यामध्ये राडा देखील मोठ्या प्रमाणात झालेला आहे। तणावाचं वातावरण दुपारच्या वेळेस काही ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। काही 2 केंद्रांवरती ईव्हीएम मशीनचा गोंधळ असल्याचा देखील समोर आलेला आहे। मात्र तात्काळ प्रशासनाने ईव्हीएम मशीनच्या बाबतीतल्या अडचणी असतील त्या दूर केलेल्या आहेत। पोलीस प्रशासन या ठिकाणी अलर्ट मोडवर देखील पाहायला मिळत आहे। संध्याकाळपर्यंत किती टक्के मतदान वाढ होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मंत्री गिरीश महाजन असतील, मंत्री गुलाबराव पाटील असतील, एकनाथराव खडसे असतील, माजी आमदार संतोष चौधरी असतील यांच्या प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेल्या आहे आणि मतदार राजा आपलं मतदान कोणत्या पक्षाकडे म्हणजे महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नीलम जी नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय आज या ठिकाणी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झालेली आहे। राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान होत आहे। अवघे काही तास आता मतदानासाठी उरलेले असताना आता मतदार राजा कोणाला आपलं मत देणार, कोणाला कौल देणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। सकाळपासूनच वारंवार राजकीय पक्ष असतील किंवा निवडणूक आयोग असतील, निवडणूक प्रशासन असतील यांच्याकडून वारंवार मतदान करण्यासाठी आवाहन केलं जाते। लोकशाही मराठी सुद्धा या ठिकाणी या मतदारांना, नागरिकांना मतदान करण्यासाठी आवाहन करत आहे। अवघे काही तास आता मतदान करण्यासाठी उरलेले असताना आपलं मतदानाचा हक्क बजवावा असं वारंवार आवाहन सगळ्यांकडूनच केलं जात आहे। लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा, मतदान करा असं आवाहन लोकशाही मराठी सुद्धा या ठिकाणी मतदारांना करत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।